श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी अष्टकाचे पठण करण्यासाठी तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी किंवा दररोज सकाळी महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर हे अष्टक वाचू शकता. या अष्टकामध्ये देवी महालक्ष्मीचे गुणगान केले आहे आणि हे पठण केल्याने घरात सुख, समृद्धी, यश आणि धनधान्य येते अशी श्रद्धा आहे. पठण कसे करावे ते जाणून घेऊ. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घरात स्वच्छता राखून महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. घट मांडून किंवा कलश स्थापित करून देवीची विधिवत पूजा करा. नैवेद्यासाठी लाह्या, फुटाणे आणि पुरणपोळीसुद्धा करू शकता. पूजेनंतर महालक्ष्मी नमन अष्टक किंवा महालक्ष्मी अष्टकमचे पठण करा. तुम्ही या अष्टकाचा पाठ नमस्तेस्तु महामाये या श्लोकाने सुरू करू शकता. अष्टकाचे पठण पूर्ण झाल्यावर शेवटी देवीची आरती करा. महालक्ष्मी नमनाष्टक. श्री महालक्ष्म्यष्टकम. श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच. ओम नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूर्वहेजरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी मुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मार्ते महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं ये पठ्ये भक्तिमान् नर सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाले पठ्ये नित्यं महापापविनाशनं द्विकालं ये पठ्ये नित्यं धन्यधान्यसमन्विता त्रिकालं ये पठ्ये नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर्भवन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा. इति श्री इंद्रकृतं महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं संपूर्णं. श्री महालक्ष्मी नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.